सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची, घट छान उगवण्यासाठी अशा काही टिप्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच घटस्थापना करत असताना कोणता मंत्र म्हणावा, तसेच पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, तर घटस्थापना कोणत्या शुभ वेळेत करायची, तर या सर्वांची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। यावर्षी नवरात्राची सुरुवात ही 15 ऑक्टोबर वार रविवार रोजी सुरू होणार असून नवरात्रीचा पहिला दिवस हा 15 ऑक्टोबर रोजी आहे आणि शेवटचा दिवस म्हणजेच 9वा दिवस 23 ऑक्टोबर रोजी 9वी माळ आहे आणि 24 ऑक्टोबरला आपल्याकडे विजयादशमी दसरा साजरा करण्यात येईल। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करतो, कलश स्थापना करतो, तसेच अखंड दीप प्रज्वलित करतो। तर या दिवशीचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:44 सुरू होईल, तो 12:30 असणार आहे। तर या शुभ वेळेतच आपल्याला घटस्थापना करायची आहे किंवा कलश स्थापना करायची आहे। तर ही पूजाविधी काय आहे, तसेच अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काय काय साहित्य लागतं, कोणता मंत्र म्हणावा, ह्या सर्वांची माहिती आपण याच्या पुढे आता जाणून घेऊयात। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण जी घटस्थापना करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे, तर इथे विड्याची पानं किंवा आंब्याची पानं घ्यायची आहेत, हळदी कुंकू घ्यायचं आहे, कापूस घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती कापूर माचीस तसेच सुपारी 1 रुपयाचं नाणं फुलं कापूस घ्यायचा आहे वात वळण्यासाठी, कारण अखंड दीप आपण या दिवशी प्रज्वलित करणार आहोत। कापूस किंवा तुम्ही मग रक्षासूत्र किंवा कच्चा धागा म्हटलं जातं ते घेतलं तरीही चालेल, किंवा नैवेद्यासाठी तुमच्याकडे जे काही घरामध्ये अवेलेबल असेल साखर शेंगदाणे हे सुद्धा तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे। तसेच पितळेचा दिवा असेल तुमच्याकडे वरती काचेचं झाकण असलेला तर तो तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करण्यासाठी घ्यायचा आहे, किंवा मग मातीचा दिवा असेल तर तो सुद्धा घ्यायचा आहे। शक्यतो दिवा हा थोडा मोठा वापरायचा आहे। तसेच काही फुलं घ्यायची आहेत, आंब्याची पाने घ्यायची आहेत आणि असा एक मातीचा घट घ्यायचा आहे आपल्याला, आणि तो मातीचा घट सुद्धा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे, धुवून घ्यायचा आहे। आणि जे आपल्याला या दिवशी धान्य पेरायसाठी लागणार आहे तर ते तुम्ही त्याच्यामध्ये 7 प्रकारचं 9 प्रकारचं घरामध्ये जे धान्य अवेलेबल असेल तर ते घ्यायचं आहे। नसेल तर बाजारामध्ये तुम्हाला विकतसुद्धा मिळतं, हे धान्य तुम्हाला त्या दिवशी घ्यायचं आहे। देवीची ओटी भरण्यासाठी खणा नारळाने आपण ओटी भरणार असतो, तर देवीचं जे साहित्य आहे खणा नारळाने ओटी भरण्यासाठी ते सुद्धा घ्यायचं आहे। देवीचा जो फोटो असेल आपल्या घरामध्ये तो सुद्धा घ्यायचा आहे। आणि तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी घटस्थापना करण्यासाठी माती लागणार आहे। तर माती अशी थोडीशी रानामधील किंवा शेतामध्ये असेल तर शहरी भागात विकतसुद्धा माती मिळते, तर ती माती आपल्याला घ्यायची आहे। तर ही माती बघा मी इथे थोडीशी खडे वगैरे होते त्यामुळं ही माती मी थोडीशी चाळून घेतलेली आहे। तर चाळून घेतल्यामुळे माती एकदम अशी ही झालेली आहे, छान झालेली आहे आणि आपण याच्यावरतीच आपण एकदम छान प्रकारे घट उगवतो, त्यामुळे माती चाळून गाळून घ्यायची आहे। आणि थोडीशी एकदम बारीकसुद्धा माती घ्यायची नाही, तर थोडेसे खडे असलेली माती घ्यायची। तर याच्यामध्ये मी थोडीशी वाळू मिक्स केलेली आहे, जेणेकरून आपण जेव्हा घटस्थापना करू तर त्यावेळेस मातीवरती आपण जेव्हा पाणी टाकू ना त्यावेळेस माती तिथे चिपकून बसते। तसं वाळू टाकल्यामुळे पाणी ऑब्झर्व होऊन खाली निचरेल पाणी आणि आपले घट छान उगवतील, घटाचा वास येणार नाही, जे धान्य पेरलेलं आहे त्याचा वास येणार नाही, घटाला बुरा येणार नाही। त्यामुळे अशी माती घ्यायची आणि थोडीशी वाळू त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे। तर अशा सर्व पद्धतीचं आपल्याला हे साहित्य इथे लागणार आहे। तर आता आपण सोप्या पद्धतीने घटस्थापना करून घेऊयात। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सर्वात प्रथम लवकर उठायचं आपल्याला, ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला घरातली नित्यकामे आटपून घ्यायची आहेत। त्यानंतर आपण जी घटस्थापना करणार आहोत त्या ठिकाणी सर्वात प्रथम पाण्याने स्वच्छ ती जागा पुसून घ्यायची आहे, त्यावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। त्यानंतर त्यावर तुम्ही लाल कलरचा कपडा अंतरायचा आहे। देवीला लाल कलर खूप प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो लाल कलरचा कपडा चौरंगावरती अंतरायचा आहे। छानशी रांगोळी काढायची आहे। जो घट आपण धुवून घेतलेला आहे त्या घटाला सुद्धा तुम्ही जो आपण रक्षासूत्र किंवा लाल कलरचा जो धागा होता, पिवळ्या कलरचा तुमच्याकडे जो असेल तर तो धागा बांधून घ्यायचा आहे घटाच्या गळ्याशी। त्याच्यावरती हळदी कुंकवाने 5 बोटे लावून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आपण जी घटाची तयारी करणार आहोत तर अशी तुमच्याकडे ताट असेल पितळेचं किंवा स्टीलचं घरामध्ये जे ताट असेल तर ते घ्यायचं आहे।
अशी टोपली घेतलेली आहे, तर तुम्ही त्याच्यावरती तर गावाकडे भोपळ्याचं पान ठेवतात त्याच्यावरती, किंवा आता शहरी भागामध्ये पत्रावळी ठेवतात, तर किंवा केळीचं पानसुद्धा तुम्ही ठेवू शकता. कशात पण ठेवलं तरीही पण घटस्थापना सेम पद्धतीनेच असते, फक्त की आपण काय करतो कसे करतो त्या पद्धतीनं असतं. तर मी ते सर्वात प्रथम थोडीशी माती थोडीशी टाकून घेतलेली आहे खाली, आणि मग आपण त्याच्यावरती थोडंसं दाटसर धान्य टाकून घ्यायचं आहे मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये. तर असं थोडंसं धान्य टाकून घेतल्यामुळे काय होईल, आपला घट आहे तो बुडापासून छानपैकी दाट आणि छान उगवेल. त्यानंतर हलक्या हाताने थोडीशी माती अशी टाकून घ्यायची आहे त्यावरती. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अगदी तसंच करायचं आहे. त्यामुळे काय होईल, तुमचा घट छान उगवेल आणि त्याचा वास किंवा बुरासुद्धा येणार नाही. तर अशा हलक्या हाताने ते सर्व धान्य आपण मातीचा थोडासा वरती आपण शेड दिलेला आहे मातीचा. त्यानंतर हे जे आपले गहू किंवा सातू असतात, तर ते असं धान्य, मका असते, तर ते धान्य असं हाताने थोडंसं टोचून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची जे वरचा भाग असतो गव्हाचा किंवा सातूचा, तो उगवायला लवकर मदत होते आणि लवकर उगवून येतं ते वरती. त्यामुळे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे जे धान्य आहे ते असं टोचून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व धान्य छान उगवेल. तर मी ते गहू टोचून घेतलेले आहेत. तर तुमच्याकडे सातू असतील जे तांदळामध्ये असतात, तर ते टोचले तर अजून छान उगवेल. मका असते, मकासुद्धा जो टोकाचा भाग असतो तो वरती करायचा आहे. त्यावर तर यावरती सुद्धा थोडी माती टाकून नंतर मग थोडं जे आपल्याला राहिलेलं धान्य आहे ते सुद्धा पेरून घ्यायचं आहे व्यवस्थित, मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अगदी तुम्ही करून बघा, अगदी छान तुमचा घट यावर्षी उगवेल आणि त्याचा वास येणार नाही किंवा बुरासुद्धा येणार नाही. या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. अगदी आजीच्या प्रमाणेच मी सुद्धा माझ्या आजीचं वगैरे बघितलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच. तर अगदी सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने धान्य तुम्ही पेरून घ्यायचं आहे. आता आपण त्यावरती घट ठेवायचं आहे. घट ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये फुलं, 1 रुपयाचं नाणं, हळदी, कुंकू, दुर्वा, फुलं, जे काही तुमच्याकडे, सुपारी, सर्व साहित्य आपल्याला कलशामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कलशामध्ये जे विड्याची पानं असतील किंवा मग तुमच्याकडे आंब्याची पानं असतील, तर ती 5 पानं किंवा 7 पानं तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण ही घटस्थापना करणार आहोत. घट ठेवून झाल्यानंतर, आंब्याची पानं वगैरे ठेवून झाल्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला हाताच्या साहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोडं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. जास्त पाणी टाकाल तर धान्य कुजतं, ते धान्य त्यातून जास्त बरोबर उगवत नाही. तर त्यामुळे शक्यतो थोडं दररोज पण तुम्ही घटाला पाणी घालत असाल तर अगदी थोडं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. तर जास्त पाणी घातलं तर मग ते पाणी जिरपत नाही. एकतर आपण पत्रावळी खाली ठेवलेली असते किंवा केळीचं पान खाली ठेवलेलं असतं, त्यामुळं पत्रावळीवरती किंवा त्यातून पाणी ऑब्झर्व होत नाही आणि घट छान उगवत नाही. आणि जास्त पाणी झालं तर मग घट जे धान्य आपण टाकलेलं आहे ते पूर्ण कुजून जातं. तर अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला थोडं पाणी टाकून घटामध्ये दाखवलेलं आहे. माळ बनवून घ्यायचे. तर या दिवशी विड्यांच्या पानांची माळ असते, 7 किंवा 9 पानांची माळ तुम्ही या दिवशी घटाला घालायची आहे. घटस्थापना करण्यासाठी सर्वात प्रथम भूमिपूजन करून घ्यायचं आहे, म्हणजेच पूजेची जागा स्वच्छ पाण्याने पुसून त्यावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. धूप, दीप, फुलं दाखवून मग नंतर त्यावरती चौरंग ठेवून त्यावरती एक लाल कपडा अंतरायचा आहे. आणि या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करायचा आहे. तर दिवा तुम्ही प्रज्वलित करत असताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये. तुम्ही या दिवशी अखंड दीप जर लावलेला असेल तर काहीतरी संकल्प घेऊन हा दिवा अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे. तर दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर देवीच्या डाव्या साईडला ठेवावा, आणि जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर देवीच्या उजव्या साईडला ठेवावा. तर इथे मी अखंड दिवा लावण्यासाठी सर्वात प्रथम अक्षदांचं आसन बनवायचं आहे, कारण असं म्हटलं जातं दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये. त्यासाठी अक्षदांचं आसन बनवून घ्यायचे. त्यामध्ये तुम्ही अष्टदल कमल काढू शकता. तर ते अष्टदल कमल रंगीत तांदळाने काढायचं आहे, किंवा मग तुम्ही त्यावरती हळदी कुंकवानी परत रेघा काढल्या तरी चालतील. तर मी ते जागेअभावी तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता किंवा गोल सर्कल जरी काढलं तरीही चालेल. शेवटी भाव महत्त्वाचे आहे. तर मी ते स्वस्तिक काढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यावरती अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे. तर तुम्ही कुठल्याही धातूचा इथे दिवा घेऊ शकता, मातीचा घेऊ शकता, पितळेचा घेऊ शकता. शक्यतो अखंड दीप प्रज्वलित करण्यासाठी पितळेचा दिवा वापरावा, जेणेकरून, आणि काचेचं झाकण पण त्याच्यावरती असावं, जेणेकरून त्या दिव्याची जास्त आपल्याला काळजी घ्यावी लागणार नाही किंवा वारेने दिवा विझणार नाही. त्यामुळे काचेचं झाकण असलेला दिवा शक्यतो अखंड दीप प्रज्वलित करण्यासाठी वापरावा. तर मी ते मातीचा दिवा दाखवण्यासाठी वापरलेला आहे. काही ठिकाणी पारंपरिक दगडी दिवासुद्धा असतो, तो सुद्धा तुम्ही वापरला
तरीही चालेल. दिव्याला फुलं, अक्षदा, गंध, धूप, दीप सर्व दाखवून दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करत असताना दिव्याला मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणून अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. तर गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर ती ठेवा किंवा आंब्याची पानं असतील तरी ठेवली तरीही चालतील. तरी ते मी आंब्याची पानं ठेवलेली आहे. थोडं अक्षदांचं आसन करून त्यावरती सुपारी म्हणून गणपती ठेवलेले आहेत. तर गणपतींना सुद्धा धूप, दीप, फुलं, हळदी, कुंकू, अक्षदा, दुर्वा सर्व अर्पण करून नैवेद्य अर्पण करायचं आहे. फुलं अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पांना सुद्धा नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पांची पूजा करत असताना सुद्धा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. तो असा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा किंवा तुम्ही मग ओम गणेशाय नमः हे सुद्धा म्हटलं तरीही चालेल. त्यानंतर या दिवशी आपल्याला कलश स्थापना सुद्धा करायची आहे. तर बरेच जण कलश स्थापना सुद्धा करतात. कलश स्थापना करण्यासाठी सर्वात प्रथम आपण तांदळांचं आसन ठेवून त्यावरती कलश ठेवणार आहोत. कलशामध्ये तुम्ही पितळेचा एखादा तांब्या घ्यायचा आहे. कलशावरती हळदी कुंकवाने स्वस्ती काढायचे किंवा 5 बोटं वडली तरी चालतील. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू किंवा मग आंब्याची डाळी असं करून कलश स्थापना या दिवशी करायची आहे. त्यानंतर आपल्याला घटस्थापना इकडे करायची आहे. तर घटस्थापना करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती घटस्थापना करायची आहे. तर मी इथे थोडं तांदळाचं आसन घटस्थापनेसाठी केलेलं आहे, कारण आपण त्याच्यावरती परात किंवा टोपली, जे ताट आहे, पत्रावळी आहे ते ठेवणार आहोत. तर असंच ठेवू नये म्हणून मी थोडं अक्षदांचं आसन त्याखाली ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण घटस्थापना करणार आहोत. तो घट आपण जो बनवलेला होता तो उचलून इथे ठेवायचा आहे. एकदा घट बसवल्यानंतर त्याला हलवत नाही. तर याप्रमाणे तुम्हाला इथे घटस्थापना करायची आहे. पहिल्या दिवशी देवीला नागविलीच्या पानांची माळ घातलेली जाते. तर नागविलीच्या पानांची माळ घालायची आहे आणि प्रत्येक दिवशी घटाला जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आहे, अगदी शिंपडायचं आहे. तरच आपले घट छान उगवतील. आणि 9 दिवस आपण देवाची पूजा सुद्धा करायची नसते. तर पहिल्याच दिवशी आपण देवांना सुद्धा स्नान घालून घ्यायचं आहे पंचामृताने. विड्याच्या पानांवरती त्यांना आसनस्थ करायचं आहे. 9 दिवस फक्त पूजा, आरती, नैवेद्य हे प्रकारच आपल्याला आणि प्रति दिवशी माळ सुद्धा घालायची आहे. घटस्थापना करत असताना सुद्धा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. तो असा आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा मंत्र म्हणत आपल्याला देवीच्या घट बसवायचा आहे. देवीचं सतत मुखामध्ये नाम ठेवायचं आहे, नाव घ्यायचं आहे आणि 9 दिवस आपल्याला हे उपवास करायचे आहेत. 9 दिवस देवीची उपासना करायची आहे, पूजा करायची आहे. त्यानंतर याच दिवशी आपण देवीची ओटीसुद्धा भरणार आहोत. तर ओटीच्या साहित्यामध्ये आपण जे देवीचं साहित्य आहे, जे सुवासिनीचं वाण आहे, ते सर्व साहित्य आपल्याला खणणार आणि आपण या दिवशी देवीची ओटी भरणार आहोत. हळकुंड, नारळ, खोबरं, तांदूळ, अक्षदा जे काही आपल्याकडे आपण ओटीचे सामान असतं ते सर्व सामान देवीला अर्पण करायचं आहे, कारण देवीला साज शृंगार खूप प्रिय आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घटस्थापना कशी करायची, धान्य उगवण्यासाठी काही छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्कीच फॉलो केल्या तर तुम्हाला तुमचा घटसुद्धा यावर्षी नक्कीच चांगला उगवेल. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापना करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रमैत्रिणीमध्ये नक्कीच शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.